शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे महसूल मंत्री काय म्हणतात पहा एकदा. आज सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टी माफ केलेली आहे. शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज तलाठ्याकडे करायचा आहे आणि साहेब तुम्ही वाळू वाळू म्हणून थकले तिकडं, नुसते कागदोपत्रीच घोडे नाचवायले. इकडे शेतकरी परेशान वाळूसाठी, घरकुलासाठी. घरकुलाचे हप्ते नाही करत, पंचायत समितीला गेलं तर पैसे दिल्याशिवाय काम होईना, आणि तुम्ही म्हणता की आता काम होणार. शेत रस्त्याची दुरुस्ती करायची असेल, त्याच्या शेतातले पावसाळ्याचे खड्डे दुरुस्त करायचे असतील, पावसाळ्यामधल्या चिखल दूर करायचा असेल. हे तर रस्ते सोडा हो, अहो डांबरीकरणाचे रस्त्याला खड्डे पडलेत, ते रस्ते करणं म्हणत अजून तर आमचे शिवरस्ते, पांढर रस्ते कवा करसाल. आमचे तहसीलदार आणि पोलीस शेतकऱ्याचा ट्रॅक्टर अडवायचे, शेतकऱ्याची बैलगाडी अडवायचे. आता यानंतर तहसीलदाराला 10-10 वर्षे अर्ज देऊन झालेत. तहसीलदार पाहायला रिकामा नाही, मंडळ अधिकारी पाहायला रिकामा नाही, तुम्ही म्हणता तलाट्यालाच अर्ज करा. काय नाही, सगळा बोगस कारभार आहे याचा. कुठल्याही शेतकऱ्यांना वेठीस धरायचं नाहीये. शेतकऱ्याचं गौण खनिज सरकारने माफ केलं. शेतकऱ्याच्या गौण खनिज जे वापर आहे त्यांचाही माफ करण्यात आलाय. तुम्ही सगळ्या मंत्रालयात घोषणा करून तिकडे बेजार, इकडे खालचे कर्मचारीच काम करणार तुमचे. काय करता तुमच्या कर्मचारी काम करणे का तुम्ही तिकडेच बोंबला. महसूल खात्याने घेतलेला आहे आणि अनेक विधिमंडळ सदस्यांची या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची मागणी आज सरकारने पूर्ण केली. द्या ना, खालचे तुमचे कर्मचारी काम करायलेत की नाही, तहसीलदार काम करता का, कलेक्टर काम करतात काय, कुठं पाहायला रिकामे नाही. त्याला फक्त वाळू कोड दिसली त्याची गाडी पकडायलेत, बस त्याचेच हप्ते खालेत.